नमस्कार. मी चंद्रकांत दौलता पुजारी, अध्यक्ष श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी. सालाबादप्रमाणे 2026 ची चैत्र यात्रा या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो. या यात्रेची पारंपरिकता अशी आहे की 12/4/2026 रोजी दशमी असल्यामुळे दशमी दिवशी धावड व बाड हिंदू ऐक्याचे प्रतीक असल्यामुळे यांना लोखंडी शासनाचा मान असतो. या लोखंडी शासनाच्या 12/4/2026 रोजी संध्याकाळी 12 वाजता यांना निमंत्रित केले जाते. यांचा मानपान व दिव्यासाठी तेल देऊन हे लोखंडी शासने रात्री 12 नंतर तीर्थक्षेत्र घोडेखोर येथे घेऊन जातात व तेथे त्या शासनाला स्नान घालून व रंगरंगोटी करून सकाळी एकादशी दिवशी सकाळी 7 वाजता जोगेश्वरी मंदिरातील सजाला उभा केले जातात. त्यानंतर या यात्रा उत्सवास सुरुवात होते. 14/4/2026 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे सासनकाठी व पालखी सोहळा संपन्न होत असल्यामुळे या दिवशी सकाळी 12 वाजता आटपाडी येथील पाटील समाजाच्या सासनकाठीचा मान आहे. ही सासनकाठी प्रथमतः निघून श्रीनाथ मंदिरातून जोगेश्वरी मंदिराकडे जाते. त्यानंतर योगेश्वरी मंदिराकडून नाथ मंदिरातील सजाला स्थिरावल्यानंतर यात्रेची पारंपरिक सुरुवात होते. प्रथमतः 1:30 वाजता चिंचाळे व आसपासच्या चिंचाळे येथील गायकवाडांना निमंत्रित केले जाते. त्यांचा मानपान व दुपारती नेऊन त्यांना मंदिरात प्रचारण केले जाते. त्यानंतर 1:30 वाजता आटपाडी येथील राजेंद्रनाथ देशमुख यांना 1:30 वाजता श्रीनाथ मंदिरात दुपारती मानपान देऊन प्रचारण करण्यात येते. त्या अगोदर श्रीनाथ मंदिरात सर्व मानकरी यांच्या आरत्या नैवेद्य हेच टायमिंग 11 ते 2 वाजेपर्यंत ठेवले असल्यामुळे या वेळेत सर्व भाविक या आरती व नैवेद्य दाखवण्यात यावे. या वेळेत कोणी भाविकांनी दर्शन रांगेत उभा राहू नये. तसेच 2 वाजता सर्व मानकरी म्हणजे तासगाव येथील पाटील व दादवाडी येथील जाधव हे 2 वाजता मंदिरात प्रचारण केले जाते. तसेच 2च्या अगोदर पारंपरिक पूजा करून श्रीची उत्सव मूर्ती पालखीत विराजमान होते. त्यानंतर दुपारी निघून ही पालखी उत्सवास सुरुवात होते. तसेच पालखी दांडीला श्री आटपाडी येथील श्री राजेंद्रनाथ देशमुख यांनी हात लावून ही पालखी खांदेकरांच्या स्वाधीन केली जाते. त्यानंतर ही पालखी व सासनकाठीची सुरुवात होते व ही पालखीचे प्रस्थान मग श्रीनाथ मंदिराकडून जोगेश्वरी मंदिराकडे होते. हे जोगेश्वरी मंदिरात पालखी 3 ते 3:30 वाजता जोगेश्वरी मंदिरात स्थिरावते व तेथे भेट घेऊन त्यानंतर धावड व बाड यांचा मान सासनकाठीचा असल्यामुळे धावड यांची सासन चिंचेची व शिंदेची सासन हे बाडांचे असल्यामुळे हे सासनकाठ्या घेऊन मंदिरात येतात. मंदिरात टकऱ्या प्रचारण करून टकऱ्या गडशाला मानपान करून व या दोन्ही मानकऱ्याचा मानपान करून नंतर हे मानपान घेऊन हे धावड व बाड हे जोगेश्वरी मंदिरात प्रस्थान करतात. त्याच्या अगोदर जोगेश्वरी मंदिराकडून पालखीचे प्रस्थान श्रीनाथ मंदिराकडे होते. ते हे टकऱ्यागडशी व हिंदू मुस्लिम ऐक्य असणारी धावड व बाड हे जोगेश्वरी मंदिरात पोहोचल्यानंतर लोखंडी शासनाला टकऱ्यागडशी टक्कर देऊन उत्सव म्हणजे पारंपरिक असणारी लोखंडी शासने घेऊन पालखीच्या मागे हे येतात. तसेच पालखीच्या पुढे प्रस्थानाच्या वेळी प्रथम मान वेजेगावकर शासनाचा असतो. त्यानंतर देवीकेंडी, त्यानंतर वेजेगाव आणि नंतर असणाऱ्या सर्व भागातील पारंपरिक शासनकाठी भेटवण्यासाठी म्हणजे पेठेत व पालखीची भेट घेण्यासाठी सर्व भाविकांची गर्दी होते. अशा नंतर 5च्या दरम्यान पालखी सिद्धनाथ मंदिरात येते व यात्रेची सांगता होते. दुसऱ्या दिवशी 15/4/2026 रोजी रथ उत्सव असतो. या रथ उत्सव 2 वाजता चालू होऊन 4:30 वाजता समाप्त होतो. त्यानंतर यात्रेची सांगता होते. तसेच येणाऱ्या सर्व भाविकांना नम्र विनंती की सर्व भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू स्त्रिया मुले व इतर मौल्यवान वस्तू घेऊन येऊ नये. तसेच आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घ्यावी व उष्माघात होत असल्यामुळे माणसाने उन्हात जास्त वेळ थांबू नये अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.